काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून जालन्यामध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसतात। कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यात खटके उडायला सुरुवात झालेली आहे। मात्र आता अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर टीका करताना वापरलेल्या एका शब्दामुळे खोतकरांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी होते। कैलास गोरंट्याल यांचा ज्या दिवशी मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला त्याच दिवशी जालन्याच्या महायुतीत ठिणगी पडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जवळपास 2 दशकांपासून कट्टर विरोधक असलेल्या खोतकर आणि गोरंट्याल यांचं राजकीय वैर अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे। पण याच गोरंट्याल यांना भाजपने सोबत घेतल्यामुळे खोतकरांना ते चांगलंच खटकलंय। याच वेळी टीका करताना खोतकर एक गोष्ट सांगत होते आणि त्यांनी या गोष्टीतून गोरंट्याल यांना एक उपमा दिली आणि याचमुळे अर्जुन खोतकर हे अडचणीत सापडणार असल्याचं चित्र आहे। अर्जुन खोतकर नेमकं काय म्हणाले होते ऐकूयात। गोष्ट सांगितली होती की एक बोकड असतो आणि तो बोकड खाटकाकडे गेला। समजा खाटकाला त्याला उद्या त्याचा कार्यक्रम करायचा, तर आज खाटीत त्याला खाऊ घालतो की बोकड हा ताजा तवाना राहायला पाहिजे। बोकड खुश होतो, यार आपल्याला खाटकाने खाली दिलं, चांगलं खाली दिलं, आपल्याला खुश होतो बोकड। पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो खाटी त्या बोकडावरची सुरी चालवतो। असा हा खाटी काय? भाजपवाल्यांनी सावधान राहा। जे भाजपवाले आहेत त्यांनी सावधान राहिलं पाहिजे। आता जुने भाजपचे वर्षानुवर्ष काम करणारे लोक आमचे सहकारी हे निश्चितपणे या बोकडापासून काही शिकतील। हा तुमच्या गळ्यावर सुरी फेरायला कमी मागे पुढे पाहणार नाहीत। माझी विनंती अशी की निश्चितपणे ते सांगतात, काल पक्षात आले आणि सांगतात सुरुवात आम्ही केलेली नाही, त्यांनी सांगितलं। खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दामुळे खाटीक समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। खोतकर यांच्या या टीकेनंतर राज्यभरातील खाटीक समाज आक्रमक झालाय। खाटीक समाजाकडून ठिकठिकाणी निवेदनं देण्यात आली आहेत। अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी खाटीक समाजाकडून करण्यात येते। दरम्यान खोतकर यांच्या या टीकेवर आणि खाटीक समाजाच्या मागणीवर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खोतकर यांच्यात मॅच्युरिटी नाहीये, खोतकर ब्रेनलेस माणूस आहे, अशा तिखट शब्दात गोरंट्याल यांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। तसंच खाटीक समाजाला न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। कैलास गोरंट्याल काय म्हणालेत पाहूयात। पडलं की खाटीक समाजाबद्दल काही अपशब्द यांनी वापरला आणि त्याच्या विरोधात अॅट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करा असं मी बातमी ऐकली आणि त्या क्लिपमध्ये हे मौशेक काय बोलत असताना ते पण दाखवले आणि त्या खाटीक समाजाच्या लोकांचं निश्चित केलं तेही दाखवले। आपल्या जे जालन्याचा लोकप्रतिनिधी आहे त्याचं बोलण्यावर असं वाटतं की हा मॅच्युअर्डच नाही, अपरिपक्व व्यक्ती असं मला दिसतोय आणि म्हणजे ब्रेनलेस माणूस आहे असे वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो। मी काय मागणी करणार नाही, पण ज्या खाटीक समाजाने जे आंदोलन उभा केलं त्याच्या विरोधात मी मनापासून त्याचा अभिनंदन करतो आणि त्यांना न्याय भेटला पाहिजे अशा मी शासनाकडे विनंती करतो। हो, संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय मला, जे बघितलं मी इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावात सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आज पण ते एजिटेशन होणार आहे आणि त्यांची मागणी योग्य आहे। कारण एक लोकप्रतिनिधी असा कोणत्याही समाजाला टार्गेट करून असं बोलायचं नसतं आणि मी तर नेहमी म्हणतो या माणसाला काही कळतच नाही, याला मॅच्युरिटी नावाची चीजच नाही आणि अपरिपक्वताची जी निशाणी आहे त्या माणसामध्ये न्याय तर द्यायला लागेल ना। आणि त्या समाजाचा जेव्हा अपमान होतो तेव्हा त्या समाजाला न्याय देण्याचं काम पोलिसांचे गव्हर्नमेंटची आहे आणि तो सत्तारूढी आमदार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल फक्त पोलीस स्टेशन ऍप्लिकेशन घेतात पण गुन्हे दाखल करत नाही। हे बघा, मला कैलास गोरंट्याल म्हणून त्याने माझा काही बोलला असता तर मी ऍक्सेप्ट केलं, पण एखादा समाजाचा उल्लेख करणे हे बरोबर। आम्ही पण त्याच्यावर टीका करतो, डायरेक्ट त्याच्या नावाने टीका करतो मी। मग असं मी कोणाचं समाजाचं नाव घेत नाही, तो डायरेक्ट असं समाजाचं घेणे बरोबर नाही, योग्य नाही। अपरिपक्व म्हणजे जे माणूस 34-35 वर्षापासून राजकारणात आहे म्हणजे तो म्हणजे अपरिपक्वता मॅच्युरिटी नावाची नाही हे दिसत आहे सध्या। त्याचं जे वक्तव्य होत आहे सध्या आजकाल 2-4-5 दिवसापासून म्हणजे त्याला काही मॅनर्स मॅच्युरिटी
त्याला आहेच नाही. शिंदेंचा स्टँडिंग आमदार असलेल्या जालना विधानसभा मतदारसंघात भाजपने कैलास गोरंट्याल यांचा हा प्रवेश करून घेतल्यामुळं शिवसेनेच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. पण आता खोतकरांवर जर गुन्हा दाखल झाला तर त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एकूणच या सगळ्या राजकीय समीकरणांवर तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.